छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी नमन करतो. आप्पा आज आपल्याकडे आहेत. 2च मिनिटं बोलणार आहे. हेमंतराजेंनी सांगितलं की 5 पातशांचा पराभव महाराजांनी केला आणि त्या 5 पातशा कशा होत्या लक्षात ठेवा. विजयनगरसारख्या बलाढ्य साम्राज्याला ज्या 5 पातशांनी संपवलं आणि याला कारण असं आहे की विजयनगर अतिशय बलाढ्य होतं, अतिशय संपन्न होतं. विजयनगरने या प्रत्येकाचा वेगवेगळा पराभव केला होता. पण काळ जसा जातो तसा तसा हिंदू ही एक संकल्पना आपल्या देशातली की आम्ही एक स्वस्थ राहतो आणि मग आता काही होणार नाही अशा निष्क्रियतेत जातो. विजयनगर तसंच गेलं. या 5 पातशांनी आपसात एकी केली आणि विजयनगर संपवलं. महाराजांनी हा इतिहास वाचला होता, अभ्यासला होता आणि म्हणून जेव्हा आपण महाराजांचं नाव घेतो, आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, तेव्हा नुसतं जय म्हणून उपयोग नाही, तर आपण ते आचरणात आणलं पाहिजे. कारण विजयनगरची जी परिस्थिती ती आज झालेली आहे. आज आपण एक देश म्हणून संपन्न आहोत, एक देश म्हणून आपल्याकडे सैन्यबळ वगैरे सगळं आहे, परंतु परिस्थिती पुन्हा वाईट झालेली आहे. आज परत आपण झोपलो तर पुन्हा मोगलाई महाराष्ट्रावर किंवा भारतावर यायचा धोका प्रचंड मोठा आहे. महाराजांचीच राजनीती आपण वापरली पाहिजे. महाराजांच्या काळात तुम्ही बघा, श्रद्धेवरच आघात होत होता. पहिला अफजल खानाने पहिलं काम केलं, तुळजी भवानीचं मंदिर तोडलं. तुमची श्रद्धाच संपवली. श्रद्धा संपली की शक्ती संपते. आज तसा एक श्रद्धाजिहाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रातल्या देवळांच्या बाहेर जे काय प्रसाद पेढे मिळतात, अगदी त्र्यंबकेश्वरलाही झालेलं आहे, सगळीकडे हे पकडल्या गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये गाईची चरबी वापरून पेढे बनवले असतात, ते पेढे आज मंदिरात विकायला असतात. श्रद्धास्थानं संपवण्याचं एक कट कारस्थान आहे आणि त्यामुळे महाराजांची जर आपण पद्धत वापरायची ठरवली तर ते युद्ध म्हणजे आर्थिक युद्ध आर्थिक पद्धतीनेच लढलं पाहिजे, श्रद्धेचं युद्ध श्रद्धेनेच लढलं पाहिजे. तर म्हणून आम्ही एक ओम सर्टिफिकेट ही संकल्पना केलेली आहे. ती उद्या त्याचं एक व्हॉलेंटियर असिस्ट व्हर्जन त्याचं येईल. मला इथे कार्यकर्ते हवेत की जे दुकानामध्ये जाऊन त्यांच्याकडनं डेटा घेतील. ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि ते सर्टिफिकेट ताबडतोब प्रिंट होऊन तुम्हाला मिळेल, ते तिथे लावा. हे आर्थिक युद्ध आहे. आपण आज याच्यात जर का गेलो नाही तर आपला समाज संपायला वेळ लागणार नाही आणि म्हणून वेळीच जागे व्हा. महाराजांचं आपण नाव घेत असू तर निश्चितच महाराजांनी जे काही केलं त्याच्या आपल्या ताकदीनुसार, महाराज फार मोठे होते, ते आपल्या कर्तृत्वाने ईश्वरात झालेले आहेत. लक्षात ठेवा, आपण ईश्वरी अवतार म्हणतो महाराजांना, पण कर्तृत्वाने पोचलेली ती महान व्यक्ती. आपण त्यांच्यातलं एक अंश जरी घेतला तरी मला वाटतं आज, आणि आपण सगळे आहातच इथे मावळे, आज सगळे मावळे इथे आहात. आपण इथे असलेल्या व्यक्तींबद्दल माझं अजिबात भांडण नाही. तुम्ही कर्तृत्ववान आहात. तुम्ही आता याचा ओम सर्टिफिकेटचा राजेंद्र वराडकर आहेत, सुनीलजी आहेत, तुम्हाला माहिती देतील. उद्यापासून ती ॲप आपण रिलीज करतोय, त्याचं तुम्ही दुकानामध्ये वितरण करू शकता. निःशुल्क आहे. धन्यवाद. वंदे मातरम.